आज नंदिनी हार पाहून रडणार नाही, आज ती फुटणार आहे. आजच्या भागात भावनिक ट्विस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ बंदच करू शकणार नाही, पण शेवटी एक सत्य उघडेल. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा. काल कॅफेमधल्या त्या शांत कोपऱ्यात एक सोनं चमकत होतं, पण त्या सोन्यापेक्षा जास्त चमकत होतं नंदिनीचं दुःख. आजीच्या गळ्यात तो हार पाहताच तिच्या श्वासात काप आला, ओठ थरथरले आणि डोळ्यातलं पाणी लपवण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, खूप सुंदर आहे हा हार. पण मंडळीय, आजीला लगेच ओळखलं ते बनावट हसू. खोटं बोलू नकोस बाळा, तुझ्या डोळ्यातलं पाणी आरशालाही दिसेल इतकं खोल आहे. आणि तेव्हाच वेदांत घाबरून म्हणाला, आई प्लीज, ती घरी जाईल. नंदिनी तुटक्या आवाजात निघते म्हणते, पण मंडळीय, वेदांत थांबत नाही. तो तिचा हात पकडतो. थांब, हा हार नुसता दागिना नाही, हाच तो ज्यासाठी तिने जाहिरात दिली होती. तिच्या आयुष्याचा तुकडा आहे. कॅफे थांबतं, सगळे सस्पेन्समध्ये. नंदिनी त्याला थांबवते. नको, मला काही नको, तुम्ही ते काढू नका, तो तुमचा आहे. तेव्हाच आजीचं मन मोडतं. हातांनी तो हार हळूवार काढते आणि म्हणते, वस्तूंवर जीव ठेवायचा नाही बाळा, माणसावर ठेवायचा असतो. तो हार तिच्या ओंजळीत येतो आणि नंदिनी फुटून रडते. माझ्याकडे शब्द नाहीत. आजी डोळे पुसत म्हणते, हा तुझा आहे, चारित्र्याच्या किमतीवर मिळालेला. वेदांत आजोबा स्तब्ध होतात आणि नंदिनी मनात गुजबुजते, जीवा, तुझा मान परत येतोय, तुझं दुःख आज संपतंय. हा हार खरोखरच तिच्यासाठी आहे की अजून काही गुपित उघडणार आहे? पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.